शिरा करून देवीला नैवेद्य दाखवायचा। सखू जेव्हा चूल घरात काम करत असेल तेव्हा बाकी कुणीही तिला मदत करायची नाही। सगळं काही तिनं स्वतःच्या जीवावर आणि जबाबदारीवर करायचं आहे। आणि खबरदार, सूचना देण्याचा कुणी शहाणपणा केला तर। आणि बघूया तरी माहेरून काय काय शिकून आली ती। जाऊ बाई, हा कढई ठेवली आहे ना? हा, हिला सगळं सांगितलंय ना कुठे काय आहे ते? मग तुम्ही जा आता, तिला एकटीलाच करू दे शिरा। सुखामेवा आणलाय म्हणून मला घालवतेस काय बाहेर? थांब, बघतेस तुला आता मी। हो जा जाऊ बाई। हे घे, शिऱ्यात भरपूर सुकामेवा घालायचा। तुझ्या माहेरची दरिद्री पद्धत इथे चालणार नाही। आणि हो, सढळ हातानं तूप घालायचं, कोरडा शिरा करायचा नाही, कळलं? घे, कर सुरू। चांगलंच झाडलंस दिगुला। बाई 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 बाई, सखूचा कैवार घेऊन कसा बोलत होता, मी तर हादरलेच होते। पण तू बरोबर डाव उलटवलास। मग मनोरमा आहे मी, उन्हात केस नाही हे पिकलेत। पण रमाई, नंतर अचानक त्या सखूशी इतकं गोड का बोललीस तू? वर अजून डोक्यावर चढवत नैवेद्य करायला सांगितलास, कशासाठी? मला ना बाई तुझं काही वागणंच समजत नाही। तुला समजणार पण नाही यमुने, या खेळात तू कच्च लिंबू आहेस। कसं असतं ना, एका हातानं वार करून दुसऱ्या हातानं चुचकारलं की समोरचा कसा आपल्या शेपटीभोवती फिरणाऱ्या मांजरासारखा बिरबिरतो। कळेल तुला। सखूचं काहीच नाही ग, माझ्यासाठी माझा दिगू महत्वाचा आहे। कुठल्याही परिस्थितीत तो सखूच्या बाजूने उभा राहता कामा नये। माझी ताकद, माझं सर्वस्व माझा दिगूच आहे। काही झालं तरी मला त्याला गमवायचं नाही। मग त्यासाठी आकाश पाताळ एक करावं लागलं ना तरी करेन मी। पण रमाई, त्यासाठी सखूला धाकात ठेवायला हवं। तू मोकळं सोडतीयस। सरळ आहे, दिगू सखूसाठी नाही, न्यायासाठी कासावीस झालाय। आणि आता या क्षणी मी सखूशी न्यायाने वागते, तिचा छळ करत नाही, हेच दिगूच्या मनावर कोरलं गेलं पाहिजे। सखूला झुकतं माप देऊन मला दिगूचा विश्वास जिंकायचा आहे। आता दिगू निसरड्या वाटेवर आहे, त्याचा पाय सखूच्या दिशेने घसरता कामा नाही। त्या सखूने कितीही जोर लावला ना तरी दिगूवर माझीच पकड राहिली पाहिजे। आणि ती राहीलच। सासूबाई, ओमाईने शिकवलंय मला शिरा कसा करायचा ते। आता मी छान शिरा करेन ना। वा, छान, चांगला खरपूस भाज हो रवा। सासू काकू, तुम्हाला पाणी देऊ का?
येते. भावनेच्या भरात मी आईच्या वागण्यावर मूर्खासारखी शेरेबाजी केली. आता कोणत्या तोंडाने क्षमा मागू मी? अरे दिगू, अरे असं डोकावून काय बघतोस? अरे ये ना, तुझीच वाट बघत होते मी. ये 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 आत ये. आई, तुझ्या डोळ्यात पाणी? मी खूप दुखावलं ना तुला? नाही रे, अरे हे कृतार्थतेचे अश्रू आहेत. आपली सगळी कर्तव्य आपण पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडली की हे असे अश्रू येतात. बोलताना मगाशी मला ते सगळे दिवस आठवले. हे घर उभं ठेवायला मी किती कष्टा खाल्ल्या, किती रक्त आठवलं. हे सगळं पुन्हा वैभवशाली करायला मी असो, पण मला मोठेपणा करायची सवय नाही बघ. माझं कर्तव्य होतं ते मी केलं. आता मुक्त व्हायची वेळ आलेली आहे. आई, अरे मुलं करती सवरती झाली की आईनी त्यांचं बोट सोडायचंच असतं बाबा. त्यांना मुक्तपणे चालायला द्यायचं. पक्षिणीच्या पंखांची ऊब कुठवर, पिलं आकाशात भरारी मारायला लागेपर्यंत. त्यांनी पंख पसरले की पक्षिणी पण पिलांना मुक्त करतेच की. निसर्गाच्या या नियमाला मी तरी कशी अपवाद असेल? असो, हे बघ, या तिजोरीच्या किल्ल्या, जमीन जुमला, इतर व्यवहाराचे हे कागदपत्र, सावकारीच्या व्यवहारांचे दस्तावेज, हे आता मी सगळं तुझ्या स्वाधीन करणार आहे. तू जाणता आहेस, मेहनती आहेस, हुशार आहेस, आणि तुझं लग्न करून मी माझी सगळी कर्तव्य पूर्ण केलेली आहेत. आता तू आणि तुझी बायको हा एवढा मोठा डोलारा सांभाळायचा. मी आता मुक्त व्हायला मोकळी. नाही नाही आई, अगं आई आणि बायको अशी द्विधा मनस्थिती कर्तृत्ववान पुरुषाच्या प्रगतीच्या आड उभी राहायला नको. आता तू आणि तुझ्या बायकोपासून मी मुळी बाजूलाच राहते. तुला मुक्त करते. पेढी, जमीन जुमला, शेती, उद्योग, कुटुंब सगळं तुझ्या स्वाधीन करते. आता तू सांभाळ सगळं. तुझ्या बाबांच्या विठ्ठल भक्तीच्या नादापायी माझा संसार उद्ध्वस्त झाला होता. सखू सुद्धा त्याच मार्गावर आहे. मी माझ्या पद्धतीने तुझ्या वडिलांनी आणलेल्या संकटाचा सामना केला. आता सखूचा सामना कसा करायचा? साम दाम दंड भेद कसं वापरायचं आणि घर कसं वाचवायचं हे आता तूच ठरव. उरलेलं आयुष्य मी आता नागोजी बाबांच्या सेवेत घालवेन. हे घे. आई, ऐकलो मी. अगं खूप मोठी चूक केली. तुझ्या शब्दाबाहेर वागलो. त्या सखूला पाठीशी घातलं.
भावनेच्या भरात सत्य परिस्थिती नीट आकळलीच नाही मला. खरोखरच प्रत्येक वेळी सखूच चूक करत असते. पण आता मी तुझ्या डोळ्यांनी पाहिन तिच्याकडे. पुन्हा नाही वागणार आजच्यासारखं. पण कृपा करून तू असा निवृत्तीचा, या सगळ्यातून दूर जाण्याचा निर्णय घेऊ नकोस. मला क्षमा कर आई. पुन्हा नाही वागणार मी असा. मला अजून खूप शिकायचं आहे तुझ्याकडून. रमाई, अगं तुझ्या लाडक्या सुनेने शिरा केलाय. चल बघ तरी. हो का? आलेच हं. नाही आई, आधी मला क्षमा केली असं म्हण. नाहीतर मी तुला जाऊच देणार नाही. असाच बसून राहीन तुझ्या पायाशी. तुझ्या आज्ञेबाहेर नाही आई. ठीक आहे, ठीक आहे. आधी तसं वागून दाखव, मग बघू. हा, चल 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 उठ. अरे वा, छान दरवळ सुटलाय. जमलेला दिसतोय हा शिरा सखू. होय ना, उमाईने शिकवलंय तसंच केलंय मी. आता सगळ्यांना आवडला की मला बरं वाटेल. सुंदर दरवळाला. म्हणजे आईच्या पसंतीला बहुतेक उतरेल. आता पुन्हा क्लेश नको. मला भांडणं आवडत नाही. रंग तरी चांगला आलाय शिऱ्याला. आता चव कशी आहे ते खाल्ल्यावरच कळेल. अगं बाई, हे काय? अगं, एवढा सुकामेवा दिला होता तुला, पण शिऱ्यात तर जेमतेमच दिसतोय. दिसणारच. खाल्ला असेल हिने. काय ग, खाल्लास ना? सुकामेवा चोरून खाल्लास ना? नाही नाही, असा नैवेद्यातला सुका मेवा कसा खाईन मी? माझ्याकडे काय पाहताय? मी कुठे होते इथे? मग कुठे गेला सुकामेवा? अगं रमाई, मी म्हणते ना, हिनेच खाल्ला असेल. हिचं माहेर कर्ज बाजारी. सुकामेवा बघायला तरी मिळत असेल का यांना? सखू, मुकाट्यानं कबूल कर, नाही तर तुला मी शिक्षा देईन सांगून ठेवते. हो सासूबाई, मी सुका मेवा नाही खाल्लाय, मग कबूल कशी करू? खरंच विठुरायाची शपथ, मी नाही खाल्लाय सुका मेवा. काय बोललीस? काय बोललीस तू? या घरात त्या घरपोड्याचं नावही घ्यायचं नाही, सांगितलं होतं ना तुला. तू सुकामेवा खाल्लास नाही, मग गेला कुठे तू सुकामेवा? आई वडिलांनी हेच संस्कार केलेत का तुझ्यावर? खोटं बोलायला शिकवलंय? सासूबाई, मला तुम्ही शिक्षा द्या. मी शिक्षा भोगीन, चूक नसतानाही भोगीन. पण माझ्या उम्माई अप्पांना असं काही बोलू नका ना. तर मोठे हरिश्चंद्र आणि तारामतीच लागून गेलेत ना ते. कोडगी आहे ही, कोडगी. कुणालाही बदायची नाही. कामाचा मात्र खोळंबा. तिथली एक वाटी घे, वाटीत शिरा काढ आणि देवीला हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखव. कळलं? चल गे. मिली घारीची नजर आहे महामायेची. लगेच लक्षात आलं सुकामेव्याचं. मरुदेत,
मी मटकवलाय हे तर नाही ना लक्षात आलं. मग बस झालं. दिगू, नैवेद्य दाखवा आणि दोघांनी नमस्कार करा. अहो सर ऐका ना, तुमचा पण माझ्यावर विश्वास नाहीये का? खरंच नैवेद्यातला सुकामेवा नाही खाल्ला. पण सुकामेवा कमी झाला हे तर खरं ना? तू नाही खाल्लास तर कोणी खाल्ला ते सांग. कुठे गेला सुकामेवा? करून चोरी पचणार नाहीये. लबाड, नवऱ्याला सोडून खातेस. एकटं एकटं खाऊ नये. आपण कसं वाटून वाटून खातो की नाही. दे ना मला. दे दे दे. हा एवढंच? मग सुकामेव्याची गरज कोणाला आहे? मला. या घरात कष्ट कोण उपसत? मी. झीज होते हो माझ्या शरीराची. झीज होते? अगं तू एवढी वाळली आहेस की सुकामेवा नाही खाल्लास तर एकदम अदृश्यच होणार आहेस. अजून जरासा हा शिरा गोड झाला असता ना तर मग अद्भुत लागला असता. काय वसंतराव? असू दे, दे तू. वाढ 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 सखू, वाढ वाढ. हो म्हणजे काकूंच्या हातची चव नाहीये शिऱ्याला आणि सुकामेवा पण जरा कमीच दिसतो मला. हा पण खायला काय हरकत नाहीये. वाढ वाढ, मला पण वाढ थोडा. मलाही खूप आवडलाय. अगदी मऊसूत आणि खरपूस झालाय. वहिनी मला पण भरपूर वाढा. भरपूर वाढ काय? हा मगापासून बघते मी तुला. अरे नुसता शिराच खातोयस तू आणि पानातलं ना सगळं पण संपवायचंय. आणि शिरा थोडा बाकी कमी उरलाय. आम्हा बायकांना सुद्धा राहू देत काय. दिगू, बाळा प्रसादाचा शिरा आहे. पानात शिऱ्याचा एक कणही उरायला नको. सगळा शिरा संपवायचा. संपव. आता हिला शिरा मिळणार नाहीये तरी हसते. खरंच ही खुळी नाही ना? वाईट वाटायला हवं तर हिला आनंद वाटतोय. विठुरा, आज की नाही खूपच दमायला झालं. पण तू घोर नको घेऊस हा. आजचा दिवस खूपच आनंदाचा गेला. लगोबाई तू आलीस.
मी कृष्णा, तुझी कृष्णा मावशी म्हण. आणि विठुराया, तुला ठाऊक आहे का, आज की नाही लखुमाईची बहीण कृष्णमाई भेटली होती. ती किती माहेरनी बघत होती ना. आणि तुला माहितीये का, आज की नाही आऊनी माझी बाजू घेतली. सासूबाई बोलत होत्या काहीतरी, पण आऊंना माझी काळजी वाटली. आणि हो रे, आज मी नैवेद्याचा शिरा केला. सगळ्यांना आवडला तो शिरा. एकदम उमाईसारखा छान छान झाला होता. अरे पण सगळा संपूनच गेला. मलाच काय, तुला सुद्धा भरवायला चिमूटभर सुद्धा राहिला नाही. गंमत सांगू का, मी केलेल्या शिऱ्याचं कोणी तोंडाने कौतुक केलं नाही, पण सगळ्यांनी आवडीने खाल्ला तो, अगदी सासूबाईंनी सुद्धा. विठुरा, आज की नाही मला उमाईची खूपच आठवण आली रे. सगळ्यांना पोटभर खाऊ घालून जो उमाईच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा ना, तो आज मी पहिल्यांदा अनुभवलाय. खरंच खूप बरं वाटलं आज.